ऐका ऐका आपल्या घरी मुलगी असेल ना त्या मुलीचं एक वय ठरवून घ्या बरं का. वय 21च्या आत मुलीचं लग्न करा, 22च्या आत लग्न करा. 12वी झाली, 12 आणि 6 18, चला 13वी एफ व्हायला जाऊ द्या, एस व्हायला जाऊ द्या, टी व्हायला जाऊ द्या. 18 आणि 3 21, 21 वय झालं की मुलीचं लग्न करा. 22 वर्षी मुलीचं लग्न करा, 22च्या आत लग्न करा. का? मुलगी खूप कळती होती आणि कळती झाली की ती मुलगी तुम्हाला कन्यादान करू देईल किंवा नाही करू देणार हे तिच्या हातात आहे, आई बापाच्या हातात राहत नाही. कारण मुलगी कळती होती म्हणून मुलीचं लग्न 21-22च्या आत करा. आणि ऐका 21-22च्या आत जरी केलं तर एकदा मुलीची पण पसंती विचारा. आपण काय करतो, गुरुवर्य पृथ्वी बाबांचं वाक्य आहे, आपण लग्न कशाशी लावतो माहिती बघ, आपण लग्न श्रीमंतीशी लावतो. पुढच्या व्यक्तीची श्रीमंती किती आहे, नोकरी कोणती आहे, पुढच्या व्यक्तीची गव्हर्नमेंट सर्वंट असेल त्याच्याशी लग्न लावतो. धंदेवाला आपण पाहत नाही, शेतीवाला आपण पाहत नाही, आपण गव्हर्नमेंट सर्वंट बघतो. त्याच्यात पण गव्हर्नमेंट पण आपली काय अट असती, तो परमनंट असावा. गव्हर्नमेंट मध्ये पण टेम्पररी नसावा, निमशासकीय नसावा. बस ही निमशासकीय मध्ये मोडती, पण निमशासकीय नसावा. मग तो शासकीय असावा, शासकीय मध्ये पण तो परिपक्व असावा. आपण धंदेवाला मुलगा बघत नाही. ऐका, विशेष करून तुम्हाला विनंती आहे, माझी आई जेवढे आई बसले आहेत ना तुम्हाला विनंती आहे, कारण माणसापेक्षा, पुरुषांपेक्षा, पतीपेक्षा, बापापेक्षा तुमचं जास्त धत्त. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही हट्ट धरू नका. काय नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. आता नोकरीने धंदेवाला पण एखादा बघा, धन्यवाला बघा ना, तो मुलगी सुखात ठेवल तुम्हीची. म्हणून मुलीचं लग्नाचं वय 21-22 असू द्या. आणि विशेष म्हणजे लग्नाच्या वेळेस त्या मुलीचं कन्यादान करा. बरं, कन्यादान करा. कन्यादान करा हे वाक्य का बोलतोय, मुलीचे पैसे घेऊ नका. 2 लाख 3 लाख 5 लाख आपण मुलीचे पैसे घेतो, ते पैसे घेऊ नका. आणि सर्वात महत्वाचं एक मोठा संदेश जो मी आता नवीन जोडला, ललित महाराज, ऋषिकेश महाराज, मी नवीन संदेश जोडला ते नुकताच. जर आपल्या घरातली मुलगी, वाक्य माफ मग बोलतोय तो कोणी असेल, मला कोणाचं काही माहित नाही पण सांगतो, जे युट्यूबला ऐकतो त्यांना पण सांगतोय मी, आपल्या घरातली मुलगी जर एखाद्या आपल्याच धर्मातल्या मुलाशी निघून गेली असेल, वाक्य माफी मग बोलतोय पुन्हा मी, आपल्या धर्मातल्या एखाद्या मुलाशी लग्न करून निघून गेली असेल, लव्ह मॅरेज केलं असेल, आणि तुम्ही गेल्या 4-5 वर्षापासून त्या मुली संग बोलत नसेल, तर माझी त्या आईला, त्या बापाला विनंती, आता तिला स्वीकारा, स्वीकारा. त्यांना पण जगू द्या. झाला असेल लग्न तिचा त्या तरुणपणामध्ये निर्णय चुकला असेल, पण तुम्ही चुकू नका. जर गेली असेल ती दुसऱ्याच्या घरात, तरी आता तिला स्वीकारा. ते तुमच्याच काळजाचा तुकडे, तुमचीच मुलगी ती. 9 महिने 9 दिवस जी आईनं पोटात ठेवली, ती आई तिच्याशी 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष झालं बोलत नाहीये. पण मी बाकीच्या कीर्तनकारांपेक्षा वेगळं बोलतोय. आपली मुलगी आहे ती, तिला स्वीकारा, त्यांनाही जीवन जगू द्या, तिला पण आपलं समजा. हे जर केलं तरी माझं अख्खं कीर्तन तुमच्यापर्यंत पोचलं, अशी भावना व्यक्त करतो.